6/4/24 रोजी अँटापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती आणि याच्यामध्ये IPC 307 आणि 120 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेची टीम करत होती। यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती। या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी विवेक चेट्टियार जो गुन्हा घडल्यापासून फरार होता, याला पकडण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे। या आरोपीकडून एक कंट्रीमेड पिस्टल, 6 लाईव्ह राऊंड्स, त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे। या आरोपीच्या विरुद्ध एकूण 12 बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत। 2017 मधला एक गोरेगाव पोलीस स्टेशनचा खुनाचा गुन्हाही त्याच्या विरुद्ध दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये 2020 मध्ये हा पॅरोलवर बाहेर आला होता आणि तेव्हापासून अनेक गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि त्यामध्ये तो कधी अरेस्ट झालेला नव्हता। याच्या विरुद्ध एकूण 12 वॉरंट वेगवेगळ्या न्यायालयांनी इश्यू केलेले आहेत आणि या आरोपीचं करण्यात आलेल्या इंटरोगेशन मध्ये अशी माहिती प्राप्त झाली की या घटनेव्यतिरिक्त आणखी 2 जणांवर जीव घेणा हल्ला करण्याच्या प्लॅनिंग मध्ये हा होता, त्याच्या तयारीत होता आणि वेळीच गुन्हे शाखेच्या पथकाने याला पकडल्यामुळे या दोन्ही जणांचे जीव वाचवण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे। याचा जखमी आणि आरोपी याच्यामध्ये पैशाचा वाद होता आणि पैसे न दिल्यामुळे खरं तर आरोपितांनी जखमीवर हल्ला केला होता आणि त्या पैशाच्या मागणीवरून काही शाब्दिक वादही झाले होते। हे एक खरं प्रमुख कारण आहे त्याचं। कोविडमध्ये जे पॅरोलवर आले होते त्यापैकी हा नाही परत गेले। सर, याला कुठून अटक करण्यात आली आहे? गुन्हे शाखेच्या पथकाने याला डोंबिवली परिसरातून अटक केली। सर, ह्या गुन्हेगाराचं बॅकग्राऊंड काय गुन्हेगार हा असा कुठलाही व्यक्ती जो आहे चेट्टियार हा कुठलाही व्यवसाय करत नाही। त्यांचा छोट्या मोठ्या चोऱ्या करणं, एक्स्टॉर्शन, बॉडी ऑफेन्सेस करणं आणि लोकांकडून पैसे लुटणं हा स्वरूपाचे हा गुन्हे करतो। मूळतः हे वडाळा वेस्टला राहणारे आहेत, परंतु आता तो सबब मध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे। सर, वेपन कुठून आणलं आहे? लायसन्स आहे का, म्हणजे घेतला? एक कंट्रीमेड पिस्टल आहे। आता त्याच्या सोर्स बद्दल आम्ही तपास करतो। सर, 2 व्यक्तींना मारण्याचं प्लॅनिंग करत होता, त्या व्यक्ती नेमक्या म्हणजे कोण आहेत? सामान्य आहेत की राजकीय पातळीवरचे? हे त्याच्याशीच कनेक्टेड असणारे 2 व्यक्ती आहेत आणि हे मुंबईतीलच आहेत। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।